कधी तुम्ही विचार केला आहे का की समुद्रालाही आग लागू शकते का? अगदी असंच 19 ऑगस्ट 1979 रोजी घडलं होतं. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामधून दोन प्रचंड तेलवाहू जहाजं अटलांटिक एम्प्रेस आणि एजियन कॅप्टन जपानच्या दिशेनं निघाली होती. दोन्ही जहाजांमध्ये लाखो टन कच्चं तेल भरलेलं होतं. प्रवासादरम्यान अटलांटिक महासागरात हवामान अचानक बदललं. मुसळधार पाऊस, दाट धुके आणि प्रचंड उंच लाटा यामुळे रात्री दृश्यमानता जवळजवळ शून्य झाली. त्यामुळे दोन्ही जहाजांना एकमेकांचं अस्तित्वच दिसलं नाही आणि त्यांची भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही जहाजांमध्ये मोठा स्फोट झाला. लाखो लिटर तेल समुद्रात पसरलं आणि त्याला आग लागली. निराशार समुद्र काही क्षणात काळाकुट्ट झाला आणि ज्वाळांनी संपूर्ण परिसर व्यापला. ही आग तब्बल 2 आठवडे विझली नाही. जगानं पहिल्यांदाच समुद्राला पेट घेताना पाहिलं. हा इतिहासातील सर्वात मोठ्या तेलवाहू जहाजांच्या अपघातांपैकी एक मानला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.